हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी प्राध्यापक योगिता रामटेके, चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाची प्राध्यापक आहे. आता बघूया संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व. व्यावसायिक संस्थेच्या कार्यात्मक व्यवस्थापनेत उत्पादन, वित्त विपणन तसेच कर्मचाऱ्यांच्या कृती या सर्वांना खूप महत्त्व आहे. परंतु या सर्वांमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व दिले आहे ते वित्तीय कामकाजाला म्हणजे वित्त व्यवस्थेचे महत्त्व नसून त्यापासून उत्पादन, वित्त विपणन. आता समजा पैसा कंपनीमध्ये आलेला आहे तर ते काय करतील? उत्पादन करतील, त्यानंतर त्याला वित्त मिळेल. वित्त नंतर त्याचे विपणन करतील. विपणन नंतर कर्मचारी. यामुळे काय होतो? संपूर्ण जी काही अर्थव्यवस्था आहे ती सुरळीतपणे चालण्यात मदत होते. यामध्ये संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व दिलेले आहे ते आता बघूया. संस्थात्मक वित्त व्यवस्थेचा महत्त्व. पहिला, निर्णय प्रक्रियेत मदत करते. व्यावसायिक संस्थेचे बहुतेक सर्व निर्णय हे निधीच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात. व्यवसायातील कोणताही कार्य निधीशिवाय स्वतंत्रपणे पार पाडता येत नाही. व्यवसायामधील प्रत्येक निर्णय त्याचा नफ्यावरील परिणाम नजरेसमोर ठेवून घेणे आवश्यक आहे. समोर वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. जो कमाल नफा मिळवून देईल अशाच पर्यायाचा व्यवस्थापन स्वीकार करतो. कारण प्रत्येक कंपनीचा मोटिव्ह हा नफा कमविणे असतो. तो नफा जास्तीत जास्त असला पाहिजे आणि त्यासाठी संस्थात्मक वित्त व्यवस्था कंपनीला निर्णय घेण्यास मदत करते. संस्थात्मक वित्त व्यवस्थेचा दुसरा महत्त्व. प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करणे. यामध्ये सांगितलं आहे जेव्हा एखादी व्यावसायिक संस्था नवीन उपक्रमात पाऊल टाकते तेव्हा तिला भांडवल उभारणी करणे आवश्यक असते. भांडवल उभारणीसाठी व्यावसायिक संस्था समभाग, कर्जरोखे, बंधपत्रे याची विक्री करते. म्हणजेच कंपनी प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करते. यासाठी ती कर्जरोखे, बंधपत्रे याची विक्री करते. बँकेकडून कर्ज घेतो व त्या कर्जाचा व्याज सुद्धा भरतो. यानंतर संस्थात्मक वित्त व्यवस्थेचा तिसरा महत्त्व. संस्थात्मक वित्त व्यवस्थेचा तिसरा महत्त्व संशोधन व विकास कार्यात मदत करते. व्यावसायिक प्रकल्पासाठी संशोधन, विकास व तपशीलवार शोधकार्य हाती घ्यावे लागते. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी त्याची तांत्रिक बाजू सविस्तरपणे समजून घेणे आवश्यक आहे. या प्रक्रियेला बराच कालावधी लागतो. त्यासाठी संशोधनाच्या या कालावधीमध्ये सतत निधी उपलब्ध करून द्यावा लागतो. यासाठी अविरत अशा आर्थिक आधाराची आवश्यकता असते. म्हणजेच कोणत्याही कंपनीला सुरुवात करायची असेल तर विचार विनिमय करावा लागतो. कारण कंपनी सुरू करणे इतकं सोपं नसते. त्यासाठी कर्ज काढावं लागतो. ते कर्ज छोटे मोठे नसतात. ते करोडोचे कर्ज असतात. खूप मोठी रिस्क असते कंपनी सुरू करणे म्हणजे. यासाठी वित्तीय संस्था संशोधन करते व विकास कार्यात मदत करते. यानंतर संस्थात्मक वित्त व्यवस्थेचा चौथा महत्त्व आहे व्यवसाय सुरळीत चालण्यात मदत करते. म्हणजे निधीचा
ओघ सुरळीत असेल तरच कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत देता येतात. कर्जाऊ रकमेची परतफेड वेळेत करता येते. कच्च्या मालाची जेव्हा गरज भासते तेव्हा ते विकत घेता येते. नवीन वस्तूचे उत्पादन बाजारात आणण्यासाठी वित्तीय संस्थेची मदत होते. म्हणजेच निधीचा ओघ सुरळीत असेल तर कर्मचाऱ्यांचे पगार वेळोवेळी होत असतो आणि त्यांचे पगार वेळोवेळी झाले तर कर्मचारी चांगल्या प्रकारे कार्य करतील आणि कर्मचारी चांगल्या प्रकारे कार्य केले तर कंपनीचा उत्पादन चांगल्या प्रकारे होणार आणि कंपनीने उत्पादन चांगल्या दर्जाचा निर्माण केलं तर कंपनीला मोठ्या प्रमाणात नफा होणार आणि कंपनीचा कारभार हा सुरळीतपणे चालण्यास मदत होणार. जर कंपनीचा कारभार हा सुरळीतपणे चालेल तर वित्तीय संस्थानांचा कारभार सुरळीतपणे चालेल. यानंतर संस्थात्मक वित्त व्यवस्थेचा 5वा मुद्दा आहे विविध व्यावसायिक कार्यामध्ये समन्वय साधते. म्हणजे संस्थात्मक वित्त व्यवस्था संस्थेतील सर्व कार्यावर नियंत्रण तसेच समन्वय ठेवण्यास महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते. वित्त विभाग पुरेशा भांडवलाचा पुरवठा करू शकत नाही कारण जर वित्त विभागाने कच्च्या मालाच्या खरेदीसाठी आवश्यक निधीचा पुरवठा न केल्यास आणि दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक गरजांची पूर्तता न केल्यास उत्पादन विभागाचे काम चालविणे खूप कठीण होईल. म्हणजेच जर वित्तीय व्यवस्था विभागाने कच्च्या मालाचा पुरवठा केला नाही तर दैनंदिन व्यवहार चालविण्यासाठी उत्पादन विभागाचे काम चालविणे खूप कठीण होणार. तेव्हा जी काही अर्थव्यवस्था आहे ती कोलमडून जाईल. कारण प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था जी उद्योग संस्थांवर अवलंबून असते. ते कसं तर 1947 ला भारत स्वतंत्र झालं त्यावेळी 70% या 80% जी काही लोकसंख्या होती ती शेतीवर अवलंबून होती किंवा शेती करायची तर उद्योगावर मात्र 8% जनता अवलंबून होती. आज जर भारताचा विचार केला तर 23% to 25% जनता उद्योगावर अवलंबून आहे. तर आज भारत स्वतंत्र होऊन 60 ते 70 वर्ष झाली. या 60 ते 70 वर्षामध्ये किती प्रकारचा विस्तार झाला हे तुम्ही बघतच आहात. यानंतर संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे 6वे महत्त्व आहे विस्तार व विविधीकरणाला प्रोत्साहन देते. यामध्ये व्यवसाय विस्तारीकरण व विविधीकरणासाठी आधुनिक यंत्रसामुग्रीची व आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. तेव्हा संस्थात्मक वित्त व्यवस्था आधुनिक यंत्रसामुग्री तसेच आधुनिक तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी पैसे उपलब्ध करते. यानंतर संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे 7वे महत्त्व आहे व्यवस्थापकीय जोखीम हाताळणे. म्हणजेच अचानक विक्रीत घट झाली असेल, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेला तोटा, संपामुळे झालेला तोटा अशा प्रकारच्या अनेक जोखीम कंपनीला हाताळाव्या लागतात. तेव्हा वित्त व्यवस्था म्हणजेच त्या जोखीम हाताळण्यासाठी
कंपनीला आर्थिक व्यवस्थापनाची गरज असते तेव्हा वित्त व्यवस्था ती गरज पूर्ण करते. तसेच वित्त व्यवस्थेचा 8वा महत्त्व आहे जुन्या मालमत्ता बदलणे म्हणजेच यंत्रसंच व यंत्रसामुग्री काळानुसार जुनी झाली आहे तेव्हा नवीन यंत्रसामुग्री घेण्यासाठी निधीची आवश्यकता असते. तसेच वित्त व्यवस्थेचा 9वा महत्त्व आहे लाभांश व व्याज देण्यासाठी मदत करते. म्हणजे भागधारकांना लाभांश तसेच कर्जरोखेधारक व बँकांना व्याज देण्यासाठी वित्त व्यवस्था आवश्यक आहे. तसेच वित्त व्यवस्थेचा 10वा महत्त्व आहे शुल्क भरण्यासाठी मदत करते. ते म्हणजे इन्कम टॅक्स, GST अशा प्रकारचे टॅक्स भरण्यासाठी अशा अनेक प्रकारची मदत संस्थात्मक वित्त व्यवस्था करते. यानंतर बघूया भांडवलाची आवश्यकता. जेव्हा उद्योजक एखाद्या व्यावसायिक प्रकल्पाची कल्पना करतो तेव्हा तो त्या कल्पनेच्या व्यावसायिक शक्यतांचा शोध घेऊ लागतो. प्रकल्पाच्या व्यवसायाविषयी समाधानकारक उत्तर मिळाल्यावर तो प्रकल्प उभारणीसाठी पाऊल उचलतो. पहिले पाऊल म्हणजे व्यवसाय चालविण्यासाठी किती भांडवल आवश्यक आहे व कोणत्या स्वरूपात आवश्यक आहे याचा निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेणे गरजेचं आहे. आर्थिक नियोजनाचा मसुदा तयार करताना भविष्यातील परिस्थितीचा विचार करावा लागतो. म्हणूनच भांडवलाचा प्रमाण ठरविताना उद्योजकाला स्थिर भांडवल व खेळते भांडवल याची आवश्यकता असते. तर आपण भांडवल आवश्यकतेचा अभ्यास करूया. आता बघूया भांडवलाची आवश्यकता. प्रकल्पाचा व्यवहार मिळविण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. तर व्यवसाय चालविण्यासाठी किती भांडवलाची गरज आहे हा प्रमाण ठरविण्यासाठी स्थिर भांडवल व खेळते भांडवलाची आवश्यकता आहे. आता बघूया स्थिर भांडवल. दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी तसेच विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता खरेदी करण्यासाठी जे भांडवल लागतो त्याला स्थिर भांडवल असे म्हणतात. स्थिर भांडवल म्हणजे कोणत्याही प्रकारची भौतिक मालमत्ता म्हणजेच स्थिर मालमत्ता होय. ही संपत्ती व्यवसायामध्ये कायमस्वरूपी असते म्हणजेच फिक्स असते. तुम्ही स्लाइडवर बघतच आहात. फॉर एक्झाम्पल फिक्स कॅपिटल, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, फीचर, प्लांट अँड मशिनरी. नवीन कंपनीच्या स्थापनेच्या वेळी या प्रकारच्या भांडवलाची आवश्यकता असते. कंपन्यांचा विस्तार व विकास, वित्तपुरवठा करण्यासाठी अशा भांडवलाची आवश्यकता असते. स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेची सुरुवातीची योजना प्रवर्तक तयार करतात. यासाठी सुरुवातीला आवश्यक असलेल्या स्थिर मालमत्तेची यादी तयार करावी लागते व त्यांच्या किमतीचा अंदाज घेतला जातो. जसं की जमिनीच्या किमती, इमारत बांधणीचे मूल्य, यंत्रसामग्रीच्या किमती यासंबंधी माहिती गोळा करतात. यानंतर खेळते भांडवल म्हणजे जे प्रत्यक्ष व्यवहारासाठी कार्य करतो तसेच दैनंदिन व्यवहारामध्ये रोजच्या रोज काम पडतो त्याला खेळते भांडवल म्हणतात. उदाहरणार्थ मानव, पैसा. समजा कोणती कंपनी असेल त्यामधील मशीन, यंत्र एकाएकी सुरू होणार नाही
त्यांना वर्किंग कॅपिटलची गरज पडते, म्हणजेच काही माणसांची गरज पडेल, काही मजुरांचीही गरज पडेल. याच मजुरांना खेळते भांडवल म्हटले जाते. दुसरं उदाहरण आहे पैसा निधी. समजा एखाद्याचे स्थिर भांडवल उपलब्ध झाल्यानंतर रोजचे दैनंदिन व्यवसाय करण्यासाठी खेळते भांडवलाची आवश्यकता आहे. आता बघूया स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक. यामधील पहिला घटक आहे व्यवसायाचे स्वरूप. उत्पादन, उद्योग व लोकोपयोगी सेवा यांना स्थिर मालमत्ता मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी गुंतवावा लागतो. परंतु खरेदी विक्री व्यवसायात मोठ्या प्रमाणात स्थिर भांडवलाची गरज नसते. स्थिर भांडवल म्हणजे ती जागा आहे. कल्पना करूया ती एक कंपनी आहे. तिचा आकारमान खूप मोठा आहे. त्या कंपनीमध्ये मोठमोठ्या मशिनरी आहे आणि तो कारखाना साखर कारखाना आहे. तो व्यवसाय स्थापित झाला आहे. तिथे जवळपास ऊसाची लागवड आहे. त्या ऊसाच्या लागवडीसाठी हा साखर कारखाना तयार केला आहे. या साखर कारखान्याचे आकारमान खूप मोठे आहे. तर आपल्याला स्थिर भांडवलावर परिणाम करणारे घटक अभ्यासायचे आहे. एक साखर कारखाना, त्याच्या जवळपास ऊसाची लागवड आहे. कंपनीचा आकारमान खूप मोठा आहे. त्यात उत्पादन काढण्यासाठी मशीनची गरज पडते. त्याला निधीची आवश्यकता असते. तर काही ठिकाणी निधीची गरज पडत नाही. ती म्हणजे खरेदी विक्री व्यवसाय करण्यासाठी निधीची गरज पडत नाही. फॉर एक्झाम्पल, जागा विक्री करायची आहे तर निधीची गरज पडत नाही. कोणतीही जागा खरेदी करायचं असेल तर यात एक त्रयस्थ पार्टी असते, म्हणजे तिसरी पार्टी असते. त्याला एक व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला जागा विकतो. यात त्या तिसऱ्या पार्टीला कमिशन मिळतो. त्याला खरेदी विक्री व्यवसाय म्हणतात. दुसरा घटक आहे व्यवसायाचा आकारमान. जेव्हा एखाद्या व्यवसायाची मोठ्या प्रमाणावर व्यापार करण्यासाठी स्थापना केली जाते तेव्हा स्थिर भांडवलाची गरज असते. तिसरा घटक व्यवसायाची व्याप्ती. जेव्हा एखादी व्यावसायिक संस्था उत्पादन व वितरण अशा संपूर्ण कार्यासाठी स्थापन केली जाते तेव्हा अधिक प्रमाणात स्थिर भांडवलाची गरज असते. त्यानंतर चौथा घटक भाडेतत्वाचे प्रमाण. एखादी कंपनी स्थापन करण्यासाठी जागा विकत घेतली नसेल, परंतु भाडेतत्वावर घेतली असेल तर त्याला मोठ्या प्रमाणात निधीची गरज नसते. त्याला फक्त थोडी पगडी द्यावी लागेल, भाडं द्यावं लागेल. फक्त त्याला मशिनरी विकत घ्याव्या लागतात. त्यासुद्धा भाड्याने आणता येतात. पाचवा घटक आहे उपकराराची व्याख्या. उपकराराची व्यवस्था. जर उद्योजकाने करार करून इतरांकडे सुपूर्द करण्याचा विचार केला असेल, अशा प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्याला किमान मालमत्तेची गरज असते. उपकरार म्हणजे काय तर बघूया. उपकरार म्हणजे एक करार असतो. ती एक कंपनी स्थापित आहे. आता त्या उद्योजकाला म्हणजेच त्या कंपनीच्या मालकाला कंपनी चालू करायचं नसेल तर तो उद्योजक आपली कंपनी इतर व्यक्तीला चालविण्यासाठी देतो. त्या दोघांमध्ये करार केलं जाते. काही महिन्यांसाठी तर काही वर्षांसाठी.
त्या कंपनीमध्ये जो काही नफा होणार त्याचं काही पर्सेंट नफा तो त्या कंपनीच्या उद्योजकाला म्हणजेच मालकाला देणार असा करार केला जाते. याला उपकरार असे म्हणतात. उरलेल्या विविध घटकांपासून पुढच्या लेक्चरची सुरुवात होईल. धन्यवाद. थँक यू.